आणि या कोणासाठी सांगा? या टाळ्या शाजी बापूसाठी आहे. अच्छा, निवडून नाही पाहिजे तर वाच शिख महोत्सव 13 गावांच्या स्वप्नपूर्तीच्या भूमिपूजनाचा आजचा दिवस आहे. पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी संघर्ष करत असलेली ही माती, पिढ्यानपिढ्या दुष्काळाशी संघर्ष करत असलेल्या या मातीतला आमचा शेतकरी, ज्या शेतकऱ्यांचं दुःख सुटावं, कधीतरी संपावं म्हणून अनेक दिवसापासून आस लावून बसलेली आमची सगळीच या भागातली जनता, त्या जनतेच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आजचा आहे. आणि हा महत्वाचा दिवस ज्यांच्यामुळे आला ते या भागाचे नेते, माजी आमदार, माजी खासदार, दोघंही नेते. बापूंनी मगाशी मोठ्या मनाने सांगितलं की या पाणी योजनेचं श्रेय रणजित दादा नाईक निंबाळकर नाही, जयकुमार गोरे नाही, बापू तुम्हाला आहे. पण मी खऱ्या अर्थानं सांगेन, मी तर फक्त कधी त्यांच्या बैठकीत जायचो, खासदार महोदय म्हणायचे भाऊ तुम्ही आला की आणखीन थोडीशी ताकद मिळेल, तुम्ही चला. मी घरी झोपलेलो असलो तरी खासदाराचा फोन यायला लागते बैठकीला, साहेबांच्या वजन टाकायला लागते. मी फक्त वजन टाकायचं काम केलंय. मला माहितीये माझा ऍक्सिडेंट झाला होता. त्या ऍक्सिडेंट मध्ये 40 फूट गाडी खाली पडली आणि आता मी जगतोय वाचतोय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या परिस्थितीमध्ये एकदा मीटिंग पुढे गेली माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून. पण माझा ऍक्सिडेंट ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी रणजित दादांनी मला स्ट्रेचरवर घेऊन दवाखान्यात रुबीला नेलं आणि रुबीतनं मी जसलोकला गेलो. रुबीत असताना बैठक कॅन्सल झाली, जसलोकमध्ये असताना ती पुन्हा बैठक लागली आणि त्या बैठकीला पुन्हा रणजित दादांचा फोन आला की आपली बैठक लागली. डॉक्टर मला डिस्चार्ज द्यायला तयार नव्हता. मी अशा परिस्थितीत होतो. त्यावेळी डॉक्टरला सांगितलं तुम्ही दिला डिस्चार्ज तरी मीटिंगला जाणार आहे आणि तुम्ही नाही दिला तरी जाणार आहे. मला 3 तासाचा डिस्चार्ज पाहिजे हे डॉक्टरांना मी सांगितलं. मी त्या बैठकीला आलो आणि या स्ट्रेचरवर आलतो, त्या खुर्चीवर आलतो, मी व्हीलचेअरवर त्या बैठकीला आलो होतो. आणि त्या बैठकीमध्ये ह्या योजनेला मान्यता मिळाली. या दोघा नेत्यांचं श्रेय या निमित्ताने या पाणी योजनेसाठी आहे. आणि आता ज्यांच्या हस्ते या पाण्याचं भूमिपूजन झालं, ज्या माणसाने, ज्या कुटुंबानं पिढ्यानपिढ्या पाण्यासाठी संघर्ष केला, शेतकऱ्यांच्यासाठी संघर्ष केला, या भागातल्या पाण्यासाठी संघर्ष केला आणि या भागातल्या पाण्याची संघर्ष समिती स्थापन झाली होती. त्या संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून आदरणीय विखे पाटील साहेबांच्या वडिलांनी काम केलं होतं, बाळासाहेब विखे पाटलांनी काम केलं होतं आणि त्यांचा सुपुत्र आज या ठिकाणी या खात्याचे मंत्री म्हणून काम करतायत. आणि त्यांच्या शुभ हस्ते योगायोग बघा कसा आहे. संघर्ष उभा केला, संघर्षामध्ये असणारे सगळे नेते, एक गडी हिंदूराव नाईक निंबाळकरांचा मुलगा, दुसरा बाळासाहेब विखे पाटलांचा मुलगा आणि पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणारा शाजी बापू, तिन्ही एका स्टेजवर इथं उपस्थित आहेत. बापू, हा योगायोग आहे आणि या योगायोगात सहभागी व्हायला माझ्यासारख्या छोट्या माणसाला तुम्ही संधी दिली आहे. मी छोटा एवढ्यासाठी आहे, ही सगळी वारस असणारी मंडळी, मी बिन वारसाच आहे. मला आहे का काय इतिहास भूगोल काय विषय आहे का आपला? आपण शेतकऱ्याचं रेशनिंग दुकानदाराचं पोरग दुष्काळात ज्याच्या आईनं हंड्यावर पाणी आणून आंघोळ घातली, त्या आईला पाणी आणताना बघितले, त्या वेदना बघितल्या, त्या वेदना सगळ्या आईंच्या सुटल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न करणारा हा जयकुमार गोरे. आज आपण सगळेजण बघताय माझ्या मान खटावच्या मातीत पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही अशा पद्धतीचं सांगणारी नेते मंडळी या भागात जन्माला आली. हे तुमचं माझं दुर्दैव आहे.
त्या मानखटावच्या मातीत 70% मानखटावमध्ये आज शेतीला पाणी आहे. ऊसाचं कांड पिकत नव्हतं, तुळशीबारशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता. त्या तालुक्यात आज 4-5 साखर कारखाने उभे आहेत. हा तुमच्या बाजूचा मान आहे, मान तालुका, खटाव तालुका. त्याच्या बाजूचा आमचा हा दुष्काळी सांगोला तालुका. याही भागातल्या दुष्काळ भागातल्या ज्या ज्या नेत्याने लढाई उभी केली, जसं मला समजतंय तसं बापू त्या लढाईत सहभागी होण्याचं काम मी केलं. शेवटी दुष्काळ सांगोल्यातला दुष्काळ, मान मधला दुष्काळ, खटाव मधला दुष्काळ, पलटण मधला फरक काहीच नाही. दुःख एकच आहे आणि हे दुःख जनतेचं सुटलं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केले. त्या प्रयत्नात आपल्या सगळ्यांसोबत काम करता येतं याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आज आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो. एका बाजूला दुःखही आहे, एका बाजूला या पाण्यासाठी प्रचंड प्रयत्न करणारा या भागामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात एकाही खासदारनं जेवढं काम उभं केलं नाही तेवढं काम पाण्यासाठी संघर्ष करून उभा राहणारा आमचा रणजित नाईक निंबाळकर आज लोकसभेत नाही, याचं दुःख आहे. पाण्यासाठी संघर्ष करणारे बापू आज विधानसभेत नाहीत. आता का नाहीत याचा विषय वेगळा आहे, पण मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय. मगाशी आमचे बापा आबा दीपक आबा भाषणाला उभे राहिले. आबांनी भाषण केलं, त्या आबांनी सांगितलं की मी पालकमंत्री आहे आणि मी पालकमंत्री म्हणून या भागामध्ये काम करताना या भागाला न्याय दिला पाहिजे ही भूमिका आबा तुम्ही मांडली. आबा तसं तयारीचा गडी आहे. लोकसभेला माझी पैज लागली होती. लोकसभेला आम्हाला बसा म्हणलं तेवढ्यासाठी मी आठवण करून द्याला. लोकसभेला पैज लावली मागच्या, आताच्या एक नवं 2 पैजा लावल्या, 2. मी म्हटलं सांगोलीला मातीतला गडी शब्दाला झागणार असं अजून झाला का बापू नाही मिळालं मला. आबा 2 पैजा 2 पैजा 2 फोनवरनं सांगत होता रणजित दादा निवडून येणार नाही आणि 2 वेळा 2 पैजा 5-5 लाखाच्या लावल्या. एकदा निवडून येणार नाही म्हणून पुन्हा सांगोल्याच्या लीडवर पैज लावली होती, आठवते का तुम्हाला? 2 पैजा लावल्या. त्यामुळं उधारी मागायसाठी तुम्हाला बसवलं इथं, तुम्हाला सांगतो. आणि आता इथं दोघं स्टेजवर आहेत बघा, दोघं घरी बसलं ते तुलाही नाही मलाही नाही घाल. आता ही परिस्थिती तुम्ही चला ही परिस्थिती तुम्ही समजून घ्या. म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं, आज तुमच्या सगळ्यांचा सहकारी म्हणून दुष्काळी भागातला तुमचा मंत्री नाही, तुमचा जयाभाऊ लक्षात असू द्या. मी कायम सांगतो मंत्री पदा एवढं अनिश्चित काही नसते. आज पोलीस गाड्या पोलीस माझ्या पुढे उभी आहे. ती 3 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी माझ्या मागे पळत होती गाड्या घेऊन मला शोधायला. सत्ता हा विषय लक्षात घ्या, सत्ता हा कायम कधी नसते, पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं जे नातं जयाभाऊ म्हणून तुमचं माझं तयार झालंय ते आयुष्यभराचं नातं आहे. खांद्यावर जाताना मी जयाभाऊ आहे, खांद्यावर जाताना तिथं माझी बिजी काही नाही. तर मी आपल्याला एवढंच सांगेन, एका शेतकऱ्याचा पोरगा आज भारतीय जनता पक्षामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळं आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतोय. सांगोला माझ्या खूप जवळचं नातं आहे. बापू आपण या भागातल्या कामाच्या बाबतीत प्रश्नाच्या संदर्भात जो शब्द टाकाल, बापू जे मला देण्यासारखं आहे ते बापू द्यायला जयकुमार गोरे भूमिका घेऊन ताकदीनं काम करणार. कोण काय म्हणतं याच्याशी मला फरक पडत नाही, कोण किती मोठा काय मला फरक पडत नाही. मी सांगितलं आपला विषय एक मी पक्षाचा कार्यकर्ता, दुसरा विषय मी सामान्य माणसाचा. 2 विषय आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत. पण माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, आपल्या सगळ्यांनी असंच प्रेम असंच आशीर्वाद बापू त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबत आपण ठेवा. आणि माझी इच्छा मनापासूनची आहे. अनेक लोक म्हणतात मला पालकमंत्री का केलं, अनेक लोक परावर बसून आपली आपली मतं मांडतात. गोऱ्याला का आणला इकडं? मला विचार करून साहेबांनी इकडं पाठवलंय आणि मला ज्या उद्दिष्टासाठी पाठवलंय ते उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय मी परत जाणार नाही. तर बाकी काळजी करू नका. या सगळ्या गोष्टीचा संकल्प करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या महाराष्ट्राचं स्वप्न बघितलंय, ज्या विकसित महाराष्ट्राचं स्वप्न बघितलंय, ज्या दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न बघितलंय, त्यामध्ये आम्ही असेल, विखे पाटील साहेब असेल, आम्ही सगळेजण ताकदीनं काम करतोय. विखे पाटलांनी मला आज या कार्यक्रमाचं निमंत्रण बापू तुमचं नव्हतं,
आमच्या बॉसचं निमंत्रण आहे. विखे पाटील साहेबांनी मला सांगितलं की आपल्याला जायचंय, तुम्ही पालकमंत्री इथं आले पाहिजे, ही भूमिका मांडली. तेव्हा पाण्याच्या विषयात मान अपमान काय विषय माझ्या दृष्टीनं नसतो. माझ्या दृष्टीनं जिथं पाण्याचं काम आहे, हिताचं काम आहे तिथं, आणि विखे पाटील साहेबांचा आदेश माझ्यासाठी शिरसंवाद असतो. कारण त्यांचं माझं नातं आजपासूनच नाही. मी आमदार झालो तेव्हापासून विखे पाटलांनी मला ओट्यात घेतलाय, आणि एका मुलाचं प्रेम विखे पाटील साहेबांनी आजपर्यंत माझ्या पाठीशी उभं केलंय. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत विखे पाटील साहेबांनी मला एखाद्या मुलाप्रमाणे प्रेम केलंय, माझ्या मतदारसंघावर प्रेम केलंय. आणि म्हणून आज साहेब तुम्ही चला म्हणला, मला नाही म्हणायचा विषय नाही. आणि म्हणून अशा या चांगल्या नेत्याकडं आज कृष्णा खोरेचं खातं आहे, जलसंपदा खातं आहे. तेव्हा मी मंत्री झाल्यावर सगळ्यात जास्त काळजी मला कुठली होती, माझं खातं जेव्हा मला समजलं फोनवरनं, तेव्हा मला सगळ्यात जास्त काळजी होती की जलसंपदा खातं कोणाकडे येते आहे. आणि माझी काळजी त्या देवालाच होती. या माझ्या देवाला त्यांनी मंत्री जलसंपदा खात्याचं मंत्री केलं, आणि आता माझ्या दुष्काळी भागाचे सगळे प्रश्न आता मी त्यांच्या ओट्यात टाकले, ते बघतील, त्यांची जबाबदारी आहे. एवढंच या ठिकाणी सांगेन. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. बापू, आपण जो दुष्काळ मुक्तीचा यज्ञ घेतला आहे, 100% त्या यज्ञामध्ये आम्ही तुमचे सहकारी म्हणून तुमच्या सोबत राहू. दादा आपल्या सोबत राहू. दादांच्या बाबतीत तर मी सांगेन, एक नुसता एवढाच नाही उजनीच्या पाण्याचा, नीरा देवगडचा विषय तुम्हाला माहितीये. पाणी तुमचं पाणी कुठं जात होतं या भागात पुन्हा आणण्याचा खरंच नाही कुणाला असेल तर ते रणजित नाईक निंबाळकराला आहे. रणजित नाईक निंबाळकरांसारखा खासदार जर आपल्याला मिळाला नसता तर नीरा देवगडचं पाणी या भागाला कधी मिळालं नसतं, कल्पनाही कोणी केली नसती. ही सगळी भूमिका घेऊन त्यांनी काम केलंय. अशा सगळ्या नेत्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका आपण ठेवा, एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज मगाशी बैठक झाली बापू, राजेवाडीच्या तलावाची बैठक झाली. या भागात पाणी सोडलं पाहिजे. राजेवाडीच्या काय भागातलं आमचं पाणी मिळतं, सगळ्यांनी पाणी मागितलं. पाणी आहे तेव्हा बापू नक्की देणार आहे, पण गरिबाने आयुष्यभर आम्ही तडपडलोय पाण्यासाठी. जेव्हा जेव्हा शिल्लक राहील तेव्हा बापू तुमच्या वाट्यात, जेव्हा जेव्हा पण शिल्लक राहील तेव्हा आधी मागायचं नाही पुन्हा, नाही तर आम्हाला उपाशी ठेवून तुम्ही इकडे. तेव्हा आता मगाशीच मी सांगितलं की बाबा आमचं पाणी आहे असलं तरी सुद्धा दुष्काळी भागाला जेव्हा आमचं पोट भरलंय तेव्हा 100%, कारण आमची अवलाद ती नाही. पोट भरलं तरी ताटात सांडल तेवढं भरून ठेवणारी अवलाद नाही, पोट भरलं की दुसऱ्या ताटात वाढणारी अवलाद आमची आहे. त्यामुळं लागेल तेव्हा जेव्हा होईल शक्य तेव्हा देऊ, पण बापू उगाच आग्रह सारखा करत जाऊ नका, एवढीच विनंती आपल्याला करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.